चालला गेला अरे काय लॅबमध्ये सांगितलं महाराष्ट्र गेलो सगळ्यात मोठं घ्या ना महाराजांचा राज्याभिषेक सोहळा क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि या शुभमुहूर्तावर आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि शिबिरामध्ये शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जालनाकर ग्रुप आणि मोर्या परिवार आणि लोकमान्य ब्लड बँक हा आयोजित कार्यक्रम रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि याला शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 25+ डोनर झालेले आहे आणि आमच्या नियोजनानुसार 100+ आपला जाईल आमचे असं आहे. जालनाकर ग्रुप नेहमी रुग्णसेवक म्हणून ओळखला जातो आणि आतापर्यंत गोरगरिबांना मोफत रक्तदान ब्लड टेस्ट वगैरे ह्या सुविधा आम्ही पुरवत राहतो आणि असाच कार्यक्रम वर्षानुवर्ष वाढत जावं हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. जय जाऊ जय शिवराय. धन्यवाद. काय नाव तुझं? माझं नाव रविराज पाटील, संभाजीनगर. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज आम्ही जालनाकर मित्रमंडळींनी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज क्रांती चौक इथे ठेवलेला आहे. तरी आज आमचं जास्तीत जास्त टार्गेट 100+ ब्लड डोनेट करण्याचं आहे. तरी सर्व माझ्या जालनाकर मित्रमंडळींनी मला खूप सपोर्ट केला, तसंच इथल्या प्रॉपरच्या लोकांनी सपोर्ट केला आणि त्यांच्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो. जालनाकर मित्रमंडळ वर मौर्य मित्रमंडळ परिवारातर्फे क्रांती छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे ब्लड डोनेशनचा कार्यक्रम झालेला आहे. तरी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येमध्ये आज 100+ बॅग म्हणजे डोनेट करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्व महाराष्ट्रभर म्हणजे आमचा सगळ्या विद्यार्थ्यांचा एक हे उद्देश आहे की सर्वांनी मोठ्या संख्येमध्ये ब्लड डोनेशन करा, म्हणजे जेणेकरून ज्यांना गरजू व्यक्ती आहे त्यांना आपल्याकडून थोडी मदत होईल. म्हणजे ब्लड डोनेशन हे ना कुठं फॅक्टरीमध्ये कुठे तयार होत नाही, मानवी शरीरात तयार होतं. तर त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे, गोरगरीब व्यक्तीला रक्ताचा पुरवठा द्यायला पाहिजे. असं आम्ही सर्व मित्रमंडळ कधी पण कोणाला पण रक्त लागलं तर आमच्या ग्रुप वतीने कधी पण आम्ही रक्त कोणाला कधी पण आमच्या रात्री पण आमच्या त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला कळवण्यात येते आमच्या ग्रुप वतीने की तुम्ही गोरगरीब लोकांना ज्यांना कोणला रक्ताची गरज असली त्यांना कधी पण अर्ध्या रात्री द्यावे आणि तसं आम्हाला पण कळवावे. आमचा ग्रुप कधी पण अर्ध्या रात्री त्यांच्यासाठी मदतीला धावून येईल. तुमचं रक्तदान शिबिराचं कितवं वर्ष चालू आहे? सर आमच्या रक्तदान शिबिराचं 5वं वर्ष चालू आहे. आम्ही दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आम्ही ब्लड डोनेशनचा कार्यक्रम करतो सर इथं. काय नाव तुमचं? वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आमचा ग्रुपच्या वतीनं ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलेला आहे. त्याचा खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद भेटतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी राज्याभिषेक सोहळा हा उत्साहात साजरा करण्यात येतो आहे आणि आमचं छोटंसं योगदान म्हणून हे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलं आहे कारण की गरजू व्यक्तींना रक्त पुरवठा येणे. एकूण किती रक्तदान होणार आहे आज? आमचा अंदाज तरी 100 बॅगेचा अंदाज ठेवलेला आहे. 100 बॅगेचा अंदाज. तर आता तुम्ही कॉलेजच्या तरुणांना अजून युवकांना काय संदेश द्याल? की मोठ्या संख्येने रक्तदान करायला, कारण की रक्ताची कुठेही अशी फॅक्टरी वगैरे काही नाही आहे, त्यामुळे ते मानवी शरीरातच तयार होतं आणि जेवढ्या मोठ्या संख्येने आपण रक्तदान करू तेवढ्या गरजूंना किंवा ज्यांना गरज आहे त्यांना रक्त पुरवठा व्यवस्थित सुरळीतपणे होईल आणि कोणाचाही रक्ताशिवाय हे होणार. रक्तदानाशिवाय अजून कोणते कार्यक्रमाचं आयोजन केलं? रक्तदानाव्यतिरिक्त इथं भरपूर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं झालं. तुमच्या आता जालना टीमचे नावं सांगा ना. आमचा विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे जालनाकर ग्रुप. म्हणजे सोशल वर्क असतं त्याच्यामध्ये सर्वांची कोणाची हेल्प वगैरे लागली तर आमचा ग्रुप कधी अवेलेबल असतो. सर्वजण असे सर्व मित्र परिवार कायम स्वरूपी असतात. कुठं पण काही पण गरज पडली, कोणत्या गरजूला गरज पडली, काय झालं त्याचबरोबर आमचं छोटंसं योगदान होईल ब्लड डोनेशन कॅम्प. काय नाव तो? माझं नाव अर्जुन पाटील नागेश. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त आम्ही ब्लड डोनेशन करत आहे जालना ग्रुप वतीनं. तरी सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी ब्लड डोनेशनला द्यावे. जमलं. आणि
आपल्या राजांचा राज्याभिषेक, आपल्या अस्मितेचा उत्सव या निमित्ताने आमचा ग्रुप जालनाकर आणि मोरया परिवार यांच्या वतीने क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून हा कॅम्प आयोजित केलेला आहे, कारण जेवढ्या गरजूंना रक्तपुरवठा सुरळीतपणे हो, कारण की रक्त हे कोणत्याही प्रकारे कोणत्या फॅक्टरीत वगैरे बनत नाही, ते ह्युमन बॉडीमध्ये तयार होतं आणि जेवढ्या गरजूंना होईल शक्य होईल त्यांना ब्लड पुरवठा व्यवस्थित सुरळीतपणे व्हावे यासाठी आमचा छोटासा एक प्रयत्न, कारण रयतेच्या राजाने नेहमी गोरगरिबांना मदत करायची शिकवलेली आहे आणि आम्ही त्यांचाच आदर्श घेऊन हा ब्लड डोनेशन कॅम्प आमचं छोटंसं योगदान म्हणून आयोजित केलेलं आहे. काय नाव तुमचं? माझं नाव अर्जुन पाटील नागवे.